आजचा व्हिडिओ पालकवर्गासाठी आहे आणि विद्यार्थिनींसाठी आहे. आपण बातमी ऐकलीच असेल की गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. या सर्व मुली 14 ते 17 वयोगटातल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणाहून हरवल्या आहेत ती ठिकाणं वेगवेगळी आहेत नवी मुंबईमधली. त्यामधले तुर्भे येतं, सीवूड्स येतं आहे, APMC आहे, कोपरखैरणे सेक्टर 18चा भाग आहे आणि रबाळे आहे. तर अशा घटना आपल्या मुलींबरोबर घडू नये म्हणून आपण काय करू शकतो याच्यासाठी आपण एक ऍक्शन प्लॅन इकडे डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण लहान मुलींसाठी हा ऍक्शन प्लॅन डिस्कस करणार आहोत. त्याच्यात काही आपण गोष्टी सांगणार आहोत ते लहान मुलींनी पाळायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही पालकांना सांगून बाहेर पडा. भले तुमचे पालक घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो, त्यांना इन्फॉर्म करा आणि मगच बाहेर पडा. आणि तुम्ही किती वेळात येणार आहात, कुठे जाणार आहात हे देखील पालकांना सांगा. जर का तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुमचं लोकेशन शेअर करा पालकांबरोबर, जेणेकरून पालकांना हे कळेल की तुम्ही कुठे जातात, कुठे किती वेळ आहात आणि शेवटचं लोकेशन तुमचं काय होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जिकडे निर्जन रस्ते असतात, निर्जन फुटपाथ असतात, म्हणजे जिकडे माणसांची वर्दळ नसते अशा ठिकाणाहून चालणं टाळा आणि रात्रीच्या वेळी तर नक्की टाळा. नेहमी जिकडे रहदारी आहेत, लोक आहेत अशा रस्त्यावरून चाला, अशा फुटपाथवरून चाला, जेणेकरून काही चुकीची घटना घडली तर तुम्ही लगेच मदत घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे चालताना कानात इयरफोन्स घालून चालू नका. इयरफोन घातल्याने आजूबाजूला जे काही घडते त्याची कल्पना येत नाही. चौथी गोष्ट म्हणजे कोणाकडूनही लिफ्ट किंवा गिफ्ट घेऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं की कोणतरी आपल्याला एखादा ऍड्रेस विचारतो आणि आपण तो ऍड्रेस सांगतो, तर अनोळखी माणसांशी बोलणं अजिबात टाळा. आणि नंतर होतं काय, पुढे तीच व्यक्ती बोलते की अरे मी तर तिकडेच चल चल, मी तुला पण सोडतो. आणि आपल्यालाही छान वाटतं की आपल्याला कोणतरी 4 व्हीलर गाडीमधून लिफ्ट देतं किंवा ऑटोमधून लिफ्ट देतं. तर अनोळखी व्यक्तींशी शक्यतो बोलणं टाळा. लिफ्ट तर बिलकुल घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे गिफ्ट्सही कुठल्या प्रकारचे घेऊ नका. बऱ्याच वेळा अनोळखी लोक आपल्याला खाण्याचे पदार्थ ऑफर करतात, तर असे पदार्थ घेऊ नका. नो थँक्यू मी नाही म्हणायला शिका, भले समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल. पाचवी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि ऑनलाईन फ्रेंड्स पासून सावध राहा. बऱ्याच वेळा काय होतं की सोशल मीडियावरून ऑनलाईन फ्रेंड जे झालेले असतात ते आपल्याला भेटायसाठी बोलवतात. तर अशा वेळेला तुम्ही जर का भेटायला जात असाल तर सोबत कोणाला तरी घेऊन जा, मैत्रीण असू दे किंवा पालकांपैकी कोणी असू दे. एकटं भेटायला जाऊ नका. जर का एखादा ऑनलाईन फ्रेंड तुम्हाला एकटं भेटण्यासाठी इन्सिस्ट करत असेल, बळजबरी करत असेल किंवा आग्रह करत असेल, सरळ ब्लॉक करून टाका, विषय तिकडे संपवून टाका. सहावी गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी कुठला धोका वाटला तर लगेच 112 वर फोन करून पोलिसांना बोलून घ्या किंवा 1098 वर फोन करून चाइल्ड हेल्पलाईनला फोन करा, मला लगेच मदत मिळेल. सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवा. मुलींना एक सिक्स सेन्स असतं असं म्हणतात. तर तुम्हाला कुठे कधी धोका वाटला तर तिकडून लगेच निघा आणि लगेच सुरक्षित ठिकाणी पोहोचा. पुढचा ऍक्शन प्लॅन आहे तो पालकांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुमची मुलगी घरी आलेली नाही, 2-3 तास 3-4 तास झालेले आहे, तर वाट बघू नका, लगेच पोलिसात तक्रार करा. या एका केसमध्ये तुम्ही बघितलं असेल, मुलगी 17 तारखेला हरवली होती आणि त्यांनी 27 तारखेला कंप्लेंट केली, म्हणजे 10 दिवस जवळपास जाऊ दिले. आता या 10 दिवसात